आणि या सर्वनामाच्या प्रकारामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. किती प्रकार पडतात? 3. एक प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. असे पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार प्रथम, द्वितीय आणि तृतीय. आता प्रथम, द्वितीय, तृतीय मध्ये सर्वनाम कोणते असतात? मी, आम्ही, तुम्ही, आही, हे, हे सगळे सर्वनाम असतात. त्यानंतर याच्यानंतर प्रकार दुसरा येतो पुरुषवाचक सर्वनाम, प्रश्नवाचक सर्वनाम, प्रश्नवाचक सर्वनाम. आता या प्रश्नवाचक सर्वनामामध्ये प्रश्न विचारला जातो. कोण, कोठे, काय, कोण, कोठे, काय, असे या सर्वनामाने प्रश्न विचारले जातात. मग आता एखादं उदाहरण सांगा बघू. या सर्वनामामध्ये याच्यावर एक प्रश्न तयार करायचा. कोण करतोय? परत सांगायचंय. कोण सांगणार आहे? एक प्रश्न करायचा आहे. कोण, कोण आहे? तो कोठे जातोय? तो काय करतोय? तो कुठे जातो? तो कोणता आहे? तो कोण आहे? बरोबर आहे. तो कोणत्या गावात राहतो? बरोबर आहे. तो काय करतोय? प्रश्न विचारला. कोठे, कोठेवरून प्रश्न सांगायचा. तो कोठे बसला? कुठे राहतो? तो काय पितोय? तो काय लावतोय? तो काय करतोय? काय करतो? असे प्रश्न विचारले जातात. पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम एकमेकांचा संबंध असतो. जो तो हाही, हाही, हाही हे काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. हे काय आहे? संबंधी सर्वनाम. आता जो तो किंवा जे चकाकते ते सर्व सोने नसते. म्हणजे जे, जा, जी, जे, जा, जी ही काय आहे? संबंधी सर्वनामे आहेत. ही काय आहे? संबंधी सर्वनामे. आणि या सर्वनामामध्ये जे चकाकते ते सर्व सोने नसते. जे काय आहे ते मला माहित नाही. अशी जी वाक्य असतात ती काय असतात? संबंधी सर्वनामे असतात. ती काय असतात? संबंधी सर्वनामे. असे जे सर्वनामाचे 3 प्रकार आपण पाहिले. चौथा प्रकार तुला माहिती आहे का? दर्शक सर्वनाम. कोणता सर्वनाम? दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. आता या दर्शक सर्वनामामध्ये हाही, तो, ती. दर्शक म्हणजे दाखवणे. दर्शक म्हणजे दाखवणे. हाही, तो, ती, हा, ही, हे, तो, ती, ते. ही सर्व काय आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. एखादी वस्तू दाखवायची आहे. ते चित्र आहे. ते समानार्थी शब्दाचा अर्थ आहे. ही कोण आहे? मुलगी आहे. तो कोण आहे? मुलगा आहे. हा कोण आहे? मुलगा आहे. कळलं का? म्हणजे हाही, तो, दाखवण्याची क्रिया केली जाते. त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. जो, जी, जा ही संबंधी सर्वनामे आहेत. त्यानंतर प्रथम पुरुषमध्ये 3 प्रकार येतात. हा पहिला प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुष
या प्रथम पुरुषवाचक मध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. नंतर येतो तो प्रश्नवाचक, तिसरा आहे संबंधी आणि चौथा आहे दर्शन सर्वनाम. असे सर्वनामाचे किती प्रकार आहेत? 4. एंड करूया.